मंडळी, आज सकाळ सकाळी नेहमीप्रमाणे अलार्म वाजला. मी डोळे चोळत मोबाईल हातात घेतला आणि काय सांगू, मोबाईल उघडताच स्क्रीन एकदम लाल झाली. कुणाच्या स्टेटसला गुलाब, कुणाच्या स्टोरीला माय व्हॅलेंटाईन, तर कुणी डीपी बदलून कपल फोटो लावला होता. आता आमच्यासारख्या सिंगल लोकांसाठी 365 दिवस एकसारखेच. पण म्हटलं, प्रेम वेडूंच्या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे आला वाटतं. आता कपल्सचे वेगवेगळे फोटो, व्हिडिओ आणि रोमॅन्टिक कॅप्शन वाचून मनात विचार आला की आज तर सगळ्यांचंच प्रेम उफाळून आलंय. आजचा दिवस लईच खास दिसतोय. पण या व्हॅलेंटाईन डेचा शोध कोणी लावला असेल बरं, असा प्रश्न मनात येताच थोडा रिसर्च केला आणि काय सांगू, काय भारी गोष्ट कळाली की अशी जी गोष्ट आहे ती प्रत्येक व्हॅलेंटाईन डे साजरं करणाऱ्यांना माहीत असायलाच हवी. म्हणूनच म्हटलं, आजच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट सांगावी की व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो, व्हॅलेंटाईन डेची सुरुवात कशी झाली आणि त्यामागची खरी गोष्ट काय. तर नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, आजकालची पोरं नवीन वर्ष सुरू झालं की फेब्रुवारी महिन्याची वाट बघतात, कारण फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक जण व्हॅलेंटाईन वीकच्या तयारीला लागतात, कारण हा आठवडा कपलसाठी भावना व्यक्त करण्याची सुंदर संधी देतो. हवेत थोडी गुलाबी थंडी, बाजारात लाल गुलाबांची गर्दी, सोशल मीडियावर कपल्सचे फोटो आणि स्टेटस, सगळीकडे एकच चर्चा, व्हॅलेंटाईन वीक. या प्रेमाच्या आठवड्यात रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे असे वेगवेगळे डे साजरे केले जातात आणि शेवट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. खरं तर प्रेम ही एक अशी भावना आहे जी व्यक्त होताच चेहरा खुलतो. तसं बघितलं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जागेची गरज नसते. 365 दिवस हे प्रेमाचेच असतात. पण व्हॅलेंटाईन डे की बात ही कुछ और है. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आजकालच्या जेनझी पिढीमध्ये तर या व्हॅलेंटाईन डेचं लय फॅड सुरू आहे. पण तुम्हाला माहितीये का, व्हॅलेंटाईन डेची गोष्ट एका व्यक्तीच्या बलिदानाची आहे. चला तर मग ऐकूया. तर ही गोष्ट आहे 3ऱ्या शतकातल्या प्राचीन रोम राज्यातली. त्यावेळी रोम राज्यात क्लॉडियस द्वितीय नावाचा राजा राज्य करत होता. हा राजा थोडा वेगळाच विचार करायचा. त्याला वाटायचं की प्रेम बिम काही खरं नसतंय, प्रेम म्हणजे फक्त टाइमपास असतो असं तो मानायचा. त्यामुळं प्रेम करणाऱ्यांचाही त्याला राग यायचा. त्याच्या मते सैनिकांनी लग्न केलं, प्रेमात पडलं तर ते युद्धात लक्ष देणार नाहीत. म्हणून त्यानं एक कठोर आदेश काढला. त्याने रोमन सैनिकांना लग्न करायला आणि प्रेम करायला बंदी घातली. पण त्याच राज्यात सेंट व्हॅलेंटाईन राहायचा. त्याला वाटायचं प्रेम हा गुन्हा नाही, प्रेम ही देवाची देण आहे. राजाचा आदेश चुकीचा आहे असं त्यांचं ठाम मत होतं. पण त्यांनी राजाच्या विरोधात जाऊन गुपचूप काही सैनिकांची लग्न लावून दिली. पण हे सत्य किती दिवस लपणार होतं. अखेर ही गोष्ट राजाला समजली आणि तो संतापला. त्यानं लगेच सेंट व्हॅलेंटाईनला अटक करून तुरुंगात टाकलं. पण तिथं तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर जडला आणि हेही राजाला समजलं. मग राजाने प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला फाशी द्यायचं ठरवलं. अब प्यार किया तो डरना क्या, असं म्हणत व्हॅलेंटाईनने ही शिक्षा स्वीकारली आणि त्याला फाशी देण्यात आली. आणि तो दिवस होता 14 फेब्रुवारी. पण फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने त्याच्या प्रियसीला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या शेवटी त्यांनी युअर व्हॅलेंटाईन असं लिहिलं होतं आणि तेव्हापासून 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की व्हॅलेंटाईनने जेलरच्या अंध मुलीला दृष्टी मिळवून दिली होती, म्हणून देखील हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. याशिवाय अजून एक कथा आहे, ती म्हणजे रोमच्या लुपकार्लिया या सणाशी संबंधित आहे, जो फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक म्हणून साजरा केला जायचा. इतर सेलिब्रेशनचा भाग म्हणून मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समधून काढतात. त्यानंतर या फेस्टिवल दरम्यान ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात आणि नंतर त्यांना वाटलं तर ते एकमेकांशी लग्न देखील करू शकतात. त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीनं ख्रिश्चन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आणि कालांतरानं सेंट व्हॅलेंटाईनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली. नंतर पहिल्या पोप गेलिसियसने लुपकार्लिया सणाच्या जागी सेंट व्हॅलेंटाईन डे सुरू केला आणि 14 फेब्रुवारीच्या शतकात तो प्रेमाचा उत्सव म्हणून ओळखला जाऊ लागला. हळूहळू ही परंपरा संपूर्ण जगात पसरली. आज व्हॅलेंटाईन डे प्रेम, विश्वास आणि नात्यांचा एक जागतिक उत्सव बनलाय. देशभरात हा दिवस साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांची संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. सोशल मीडियामुळे तर व्हॅलेंटाईन डेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणूनच मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त गुलाब, चॉकलेट आणि फोटो नाही, तर प्रेमासाठी उभं राहण्याचं, प्रेमावर विश्वास ठेवण्याचं आणि प्रेमासाठी बलिदान
बलिदान देणाऱ्या व्यक्तींची आठवण ठेवण्याचा दिवस आहे. आणि हो, हा दिवस म्हणजे फक्त कपलसाठी नसतो. या दिवशी तुम्ही या जगात ज्या कुणावर प्रेम करता, मग ते तुमचे मित्रमैत्रिणी असो, तुमचे आई वडील असो किंवा अजून कोणी, त्यांना तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊ शकता. बाकी ही व्हॅलेंटाईन डेची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि व्हॅलेंटाईन डे बद्दल तुमची काय मत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॅलेंटाईनला शेअर करायला विसरू नका आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.